अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अपर्णा कपडे वाळत घालत असते तर पिऊ घरात चाललेली असते आणि त्यावेळी अप्पी आवाज देऊन तिला थांबवते. ती पिऊसोबत बोलण्याचा प्रयत्न करते तर पिऊ टोमणे मारतच अपर्णासोबत बोलत असते आणि मग त्यानंतर बंट्याचा विषय निघतो. पिऊ म्हणत असते की त्याच्या बाबतीत जे घडलं ते त्याच्याच कर्माचं फळ आहे आणि मला नाही वाटत की आता तो ठीक होईल. पण अप्पी म्हणत असते की पिऊ ताई असं बोलून कसं चालेल. मात्र पिऊ म्हणते की शेवटी आपण जे पेरू तेच उगवतं ना. आणि मग त्यानंतर ती अप्पीला म्हणते की तुला तर तुझी तत्त्व खूप मोठी आहेत ना, खूप महत्त्वाची आहेत, मग तू सरकारांना का वाचवतेस. आणि तिचा तो प्रश्न ऐकून अपर्णाला तर धक्काच बसतो. ती विचारते की तू नक्की कशाबद्दल बोलते. आणि मग पिऊ तिला सांगते की सरकारांनी अर्जुन भाऊजींच्या आईसोबत जे काही केलं ते मला कळलं आहे. आणि ते ऐकून अपर्णाला तर धक्काच बसतो. तर पिऊ तिला म्हणत असते की अप्पे तू तर खूप तत्त्वाच्या गोष्टी करतेस, तुला तुझी तत्त्व खूप महत्त्वाची आहेत ना, मग आता तू सरकारांना का पाठीशी घालतेय. त्यांनी जवळजवळ अर्जुन भाऊजींच्या आईंचा खून केला आहे, मग तरीही ही गोष्ट तू का लपवतेस. त्यावर अप्पी तिला समजवण्याचा प्रयत्न करते की माझ्या प्रेग्नन्सीच्या आधी आणि त्यानंतरही मी अर्जुनसोबत बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण मला खरंच नाही जमलं. त्यावेळची परिस्थिती खरंच खूप भयानक होती. पण पिऊ म्हणते की अप्पे आता तू काही बोललीस ना तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, कारण तू खरी कशी आहेस ना ते मला कळलंय. आणि ते ऐकून अप्पीला खूप वाईट वाटतं. ती पिऊला समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. ती अप्पीला फक्त एवढंच सांगते की काळजी करू नको, मी यातलं अर्जुन भाऊजींना आणि काकांना काही सांगणार नाही. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. मात्र जाताना पुन्हा एकदा ती अप्पीला टोमणा मारते की तुझी तत्त्व खोटी आहेत आणि तू एक नंबरची स्वार्थी आहे. त्यामुळे अप्पीला खूप वाईट वाटतं. त्यानंतर मग ती रुक्मिणीकडे जाते आणि रडतच तिला मिठी मारते. रुक्मिणी तिला काय झालं ते विचारत असते तर अप्पी सांगते आई पिऊ ताईला सगळं काही कळलंय. आणि ते ऐकून रुक्मिणीलाही धक्का बसतो. ती अप्पीला शांत करत खाली बसवते आणि विचारते पण तू एवढी का रडतीयस. त्यावर अप्पी घडलेला प्रकार सांगत म्हणते की सुजय भाऊजींनी पिऊताईला सगळं काही सांगितलं आणि ती आत्ता मला बाहेर खूप काही बोलली. त्यावर रुक्मिणी म्हणते अगं पण यात तुझी काय चूक आहे, जे काही केले ते सरकारांनी केलंय ना, आणि तू अर्जुनला हे कसं सांगणार होती, तिला कळत नाही का. त्यावर अप्पी म्हणते की मी तिला हेच सांगण्याचा प्रयत्न केला पण तिने माझं काही ऐकून घेतलं नाही, ती मला स्वार्थी म्हटली. आणि त्यावर रुक्मिणी तिला समजावत म्हणते की अप्पे तू या सगळ्याचा त्रास करून नको घेऊ, कारण मुळात तुझ्यात खरंच काही चूक नाही आहे. आता जे काही करायचं आहे ना ते सरकार करतील. आणि आता मी तुला सांगते की तू स्वार्थीपणाने विचार कर, तुला यातलं काही माहिती आहे हे अर्जुनला कळू देऊ नको. त्यानंतर मग सगळेजण चहा नाश्त्यासाठी एकत्र जमलेले असतात. तितक्यात पिऊ तिथे येते. सर्वजण तिला बंट्याबद्दल विचारतात तर पिऊ सांगते आत्ताच सुजयचा कॉल आला होता, संकल्पला भुलीचं इंजेक्शन दिलं आहे आणि काही टेस्ट करण्यासाठी ते घेऊन गेले आहेत. आता जे काही असेल ते टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल. तर सगळे म्हणत असतात की त्याच्यासोबत जे झालं ते योग्यच झालं, त्याच्याच कर्माची फळं मिळाली. मात्र त्यावेळी स्वप्नीलला सतत मनी मावशीची ती धमकी आठवत असते आणि तो त्याचाच विचार करत असतो. रुक्मिणी त्याला काय झालं ते विचारते सुद्धा पण तो काही सांगत नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणत असते की खरं तर यात चूक मनीचीच आहे, तिने तिच्या मुलावर नीट संस्कार केले नाही, पैशांच्या मागं लागली. आणि त्यावेळी पिऊ सगळ्यांसमोर म्हणते की आई तुम्ही तरी वेगळं काय केलं, तुम्ही सुद्धा पैशांच्याच मागे लागला होता ना. आणि ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तर पिऊ म्हणते मी सरकारांच्या दोन्ही मुलांबद्दल नाही तर फक्त सुजयबद्दल बोलतीये. सरांनी तर त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते कॉलेजवर जॉबलासुद्धा लागले. तर सरकार म्हणतात आम्ही सुजयला सुद्धा शिक्षण दिलं होतं. ते पिऊच्या बोलण्यामुळे खूप चिडलेले असतात आणि रागातच घराबाहेर पडतात. अप्पी त्यांच्या पाठोपाठ जाते. ती सरकारांना विचारत असते की जर तो संकल्प बरा झाला नाही तर मनी मावशी काय करतील, त्यांनी तुमचं सत्य अर्जुनला सांगितलं तर. त्यावर सरकार म्हणतात तू काळजी करू नको, जर तिने असं काही केलं तर ते सगळं मी माझ्या डोक्यावर घेईल, तुझ्यावर काही येऊ देणार नाही. त्यावर अप्पी म्हणते पण त्याच आधी तुम्ही अर्जुनला सांगा ना, आता घरात जवळजवळ सगळ्यांनाच हे कळलंय, फक्त अर्जुनला आणि बाबांना कळायचं बाकी आहे, तुम्ही का वेळ घालवताय. आणि त्यावर सरकार म्हणतात की अप्पे मला काही गोष्टींची व्यवस्था लावू दे आणि मग मी स्वतः त्याला सगळं काही सांगेल. आणि ते तेथून निघून जातात. तितक्यात अर्जुन त्या ठिकाणी येतो. तो अप्पीला विचारतो की काय बोलत होतीस तू.
त्यावर अप्पी म्हणते की काही नाही, मनी मावशींना कशाची मदत असेल तर. मात्र तिचं वाक्य पूर्ण होण्याच्या आधीच अर्जुन म्हणतो की अप्पे काही मदत करण्याची गरज नाही आहे, त्यांच्यासोबत जे काही झालं ना ती त्यांच्याच कर्माची फळं आहेत. आणि मग तो पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघतो. अप्पी मात्र काळजीतच असते. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर अर्जुन चिंचोकेला बंट्याबद्दल सांगतो. मात्र कोणालाही त्याची जी अवस्था झाली आहे त्याबद्दल वाईट वाटत नसतं. चिंचोकेसुद्धा म्हणतात की जे झालं ते योग्यच झालं. आणि मग त्यानंतर छकुली आणि दिप्या त्या ठिकाणी येतात. अर्जुन त्यांना डेटचं छान प्लॅनिंग करायला सांगतो आणि त्यामुळे ते दोघेजण खूप खुश होतात आणि तयारीला लागतात. त्यानंतर सरकार हॉस्पिटलमध्ये जातात. ते सुजयकडे बंट्याची चौकशी करतात तर तो सांगतो त्याला टेस्ट करण्यासाठी घेऊन गेले आहेत. आणि मग त्यानंतर तो हॉस्पिटलमध्येच सरकारांना म्हणतो की त्या बंट्याचं जाऊ द्या, तुम्ही माझा विचार करा, बाकीची प्रॉपर्टी माझ्या नावावर कधी करताय. आणि त्यामुळे सरकार चिडतात. ते म्हणतात की तुला काळ वेळ बघून काय बोलायचं ते कळत नाही का रे, पुन्हा जर प्रॉपर्टीचा विषय काढला ना तर मी तुला घराबाहेर काढेल. त्यामुळे सुजा चिडतो. तितक्यात डॉक्टर त्या ठिकाणी येतात. मनी, सरकार सगळेच त्यांना संकल्पाबद्दल विचारतात. तर डॉक्टर सांगतात आता काही करता येणार नाही, कारण तो पूर्णपणे वेडा झाला आहे. इथे त्याच्यावर उपचार होणार नाही, त्याला मानसिक रुग्णालयात दाखल करावं लागेल. आणि ते ऐकून मनीला तर धक्काच बसतो. ती डॉक्टरांच्या पाया पडते, त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते की डॉक्टर काही करा, पण माझ्या बंट्याला बरं करा, मी तुम्हाला हवे तेवढे पैसे देईल. पण डॉक्टर तिला सांगतात की आता काही होऊ शकत नाही आणि तुम्ही असे खचून जाऊ नका. मात्र मनी घाबरलेली असते. तर सुजा तिला बाजूला नेऊन बसवतो आणि मग त्यानंतर तो मनीच्याच डोक्यात सरकारांविषयी आणि अप्पी अर्जुनविषयी विष कालवायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की मावशी, खरं तर मला तुझा खूप राग येतो, पण आता तुझी दया वाटते. बघ त्या बंट्याची काय अवस्था झाली आहे, आता तर तो वेडाच झाला आहे आणि तुलासुद्धा भीक मागायची वेळ येणार आहे. मात्र मनी म्हणते की सुजा काहीही बोलू नको, तू अजून मला ओळखलं नाही. तर सुजा तिला सांगत असतो की तुझ्या पोराची ही अवस्था त्या अप्पीमुळे, अर्जुनमुळे आणि सरकारांमुळे झाली आहे. आता बघ तो आयुष्यभर असाच राहणार आणि हे लोक आनंदाने. पण मनी म्हणते की मी यांना सुखाने जगू देणार नाही, तू बघच आता मी काय करते ते. आणि त्यामुळे सुजा खूपच खुश होतो. दुसरीकडे अप्पी ऑफिसमध्ये काम करत असते. तितक्यात लक्ष्मीताई आणि गायतोंडे त्या ठिकाणी येतात. ते दोघेही अपर्णाला सांगत असतात की मॅडम, तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, प्रेग्नन्सीनंतर विश्रांती घ्यायची असते, तुम्ही तर विश्रांती घेतली नाही, पण शरीराची जी झीज झाली आहे ती तरी भरून काढावी लागेल ना, त्यामुळे तुम्ही वेळेत जेवण करा. आणि त्यावर अप्पीसुद्धा हो म्हणते. आणि मग त्यानंतर गायतोंडे अप्पीला विचारतात की तो संकल्प वेडा झाला आहे का. आणि त्यावर अप्पी म्हणते हो. आणि मग ती त्यांना रात्री घडलेला प्रकार सांगते. तर ते दोघेही म्हणत असतात की जे झालं ते बरंच झालं, शेवटी त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. शेवटी सत्य कितीही लपवलं ना तरी ते कधी ना कधी वर येतच. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अप्पीला तर धक्काच बसतो. ती मनाशी विचार करत असते की आता काही झालं तरी अर्जुनला आईचं सत्य सांगायलाच हवं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.